आई बाबा होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राठोड दाम्पत्यानं IVF करण्याचा निर्णय घेतला। ज्यानंतर या जोडप्याच्या घरी जानेवारी 2026 मध्ये 2 गोंडजुळ्या मुलींचा जन्म झाला। 2 मुलींच्या जन्मानंतर राठोड कुटुंबात फार आनंदाचं वातावरण होतं, पण एका रिपोर्टनं त्यांचं आयुष्य बदलून गेलं। एका मुलीचा चेहरा थोडा वेगळा दिसत असल्यानं राठोड दाम्पत्याला संशय आला। त्यांना वाटलं की आपण मुलींची DNA टेस्ट करायला हवी। मात्र या DNA टेस्ट मध्ये जे समोर आलं ते ऐकून राहुल आणि मीनू राठोड यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण या दोन्ही मुलींचा DNA या दोघांशी जुळतच नव्हता। आम्ही कुणाच्या मुली वाढवत आहोत असा प्रश्न आज या दाम्पत्यासमोर आहे। हे प्रकरण आता कोर्टात जाऊन पोहोचलंय। हे प्रकरण नेमकं काय, सत्य समोर आल्यानंतर या 2 मुलींचं पुढे काय आणि कोर्टानं दिलेला निर्णय, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। मंडळी, गर्भधारणा होणं हा सध्याच्या काळातला एक मोठा विषय ठरतोय। करिअर आणि जीवनशैलीच्या मागे लागून अनेक महिला बाळाचा विचार थोडा उशिराच करतात, त्यामुळे गर्भधारणा पटकन होतं असं नाही। तर यासाठी हल्ली लहान वयात एग फ्रीजिंगचा विचार देखील काही जोडपी करतात, तर काही IVFच्या माध्यमातून मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतात। IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन। या प्रक्रियेत स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू म्हणजे स्पर्म्स शरीराबाहेर प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण तयार केले जाते आणि नंतर ते गर्भाशयात सोडले जाते। ही प्रक्रिया ऐकायला जेवढी सोपी आणि सरळ वाटते तशी नाहीये। या प्रक्रियेदरम्यान अनेक अडथळे येतात, प्रयोग फसतात, शिवाय IVF साठी येणारा लाखोंचा खर्च आहेच। ज्या जोडप्याला आई बाबा व्हायचं असेल त्यांच्यासाठी IVF हे कोणत्या वरदानापेक्षा आताच्या काळात कमी नाहीये। साधारण 1.5 वर्षांपूर्वी हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये राहणाऱ्या राहुल आणि मीनू राठोड या दाम्पत्याला एका स्त्रीरोग तज्ञानं IVF सेंटर मध्ये तुम्ही जा असा सल्ला दिलेला। हे हॉस्पिटल दिल्लीतील ग्रेटर कैलाश या भागात आहे। 9 जानेवारी 2025 ला त्यांनी IVF ची प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली। मीनू राठोड यांनी 5 जानेवारीला 2 जुळ्या मुलींना जन्म दिला। मात्र काही दिवसांनीच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं। राहुल राठोड आणि मीनू राठोड यांना लक्षात आलं की त्यांच्याच मुली त्यांच्यासारख्या दिसत नाहीत। एका मुलीचं दिसणं तर अगदीच वेगळं आहे, त्यामुळं कुणाच्या मुली आपण वाढवतोय हा प्रश्न या दाम्पत्याला पडला। याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दोघांनीही DNA टेस्ट करण्याचं ठरवलं। मात्र DNA टेस्ट मध्ये हे स्पष्ट झालं की या दोन्ही मुली या दोघांच्या नाहीत। DNA चाचणीनंतर या प्रकरणात मोठ्या IVF घोटाळ्याची शक्यता वर्तवली जाते। हे प्रकरण आता कोर्टात गेले, मात्र या प्रकरणात IVF सेंटरनं आपली जबाबदारी सर्रासपणे झटकली आहे। आमच्याकडून कुठलीही हयगय झाली नाही किंवा चूक झाली नाही असं IVF सेंटरकडून सांगितलं जातंय। राहुल राठोड म्हणाले की आम्ही या सगळ्या प्रकरणानंतर IVF सेंटरला संपर्क केला, पण त्यांनी आमचं म्हणणं मुळीच ऐकून घेतलं नाही। उलट त्यांनी आम्हालाच उलट तपासणी केल्यासारखे प्रश्न विचारले। राहुल यांचं हे देखील म्हणणं आहे की या प्रकरणाची पोलिसांनी सुद्धा योग्य ती दखल घेतली नाही। 3 महिने वाट पाहिल्यानंतर या जोडप्याला अखेर कोर्टाची पायरी चढावी लागली। दिल्लीतल्या न्यायालयानं मार्च महिन्यातच राहुल आणि मीनूच्या बाजूनं निर्णय दिला होता आणि FIR दाखल करण्याचे आदेश देखील दिलेले। मात्र 5 जून रोजी हा आदेश स्थगित करण्यात आला, कारण या निर्णयाला आव्हान देणारी याचिका रुग्णालयाने म्हणजेच त्या IVF सेंटरने केली होती। राहुल आणि मीनू यांनी असा आरोप केलाय की IVF प्रक्रियेदरम्यान सेंटरच्या हलगर्जीपणामुळेच त्यांच्या गर्भात दुसऱ्याच जोडप्याचं भ्रूण प्रत्यारोपित केलं गेलं। IVF घोटाळ्यामुळे आपल्याच जुळ्या मुलींचा DNA न जुळल्यानं या जोडप्यावर मोठा आघात झालाय। हे प्रकरण आता अतिशय संवेदनशील बनलं असून राठोड जोडप्याला न्यायाची अपेक्षा आहे। IVF सारख्या प्रक्रियेमुळे अनेक जोडप्यांचं मूल होण्याचं स्वप्न पूर्ण होतं, मात्र एका चुकीमुळे काय होऊ शकतं हे राठोड दाम्पत्याच्या उदाहरणावरून समजतं।